विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्केनच्या केमिकल प्रॉपर्टीमधले हॅलोजनेशन बघणार आहोत. याच्या अगोदरच्या तासाला क्लोरिनेशन बघितलेलं आहे. हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन्स आहेत. When one of the hydrogen atom of alkane is replaced by the chlorine, then it is called as chlorination. If hydrogen atom of alkane is replaced by the bromine, then it is called as bromination. तर अल्केन यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळं अल्केन इट इज ए नॉन पोलर, लेस रिॲक्टिव्ह आहे. इट इज ए बोरिंग क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग यामध्ये CH बॉन्ड जो आहे, CH बॉन्ड हा वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत असतो. यामध्ये CH बॉन्ड हा ब्रेक होतो आणि हायड्रोजन हा ब्रोमीननं रिप्लेस केला की याला ब्रोमिनेशन म्हणणार. क्लोरीननं रिप्लेस केला की क्लोरिनेशन. ह्या क्लोरिनेशनचे रिॲक्शन आपण मागच्या तासाला अगोदरच्या तासाला बघितलेले आहे. आज आता आपण ब्रोमिनेशन बघूया. ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. फर्स्ट रिॲक्शन, CH3-CH3. या कंपाऊंडचं नाव काय? इथेन. इथेन when treated with bromine in presence of UV light, then one of the hydrogen atom is replaced by the bromine. कुठलाही एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा पहिल्या किंवा दुसऱ्या कार्बनचा. CH3 पहिला आहे तसंच ठेवलं. दुसऱ्या कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह केला, CH2 राहील आणि ब्रोमीन त्या हायड्रोजनची जागा घेणार आहे. प्लस जो हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे तो दुसरा ब्रोमीन त्याच्यावर कंबाईन होईल आणि HBr तयार होईल. HBr. CH3-CH3 इथेन when treated with bromine in presence of ultraviolet light, then it gives, या कंपाऊंडचं नाव काय? ब्रोमो इथेन. इथाइल ब्रोमाइड किंवा इथाइल ब्रोमाइड हे त्याचं कॉमन नाव आहे आणि IUPAC नेम ब्रोमो इथेन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे आहेत हे नॉमिनक्लेचरमध्ये लिहिताना हे प्रिफिक्सेस यूज केले जातात. प्रिफिक्स म्हणजे नावाच्या अगोदर. क्लोरीनसाठी क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो आणि नंतर मग अल्केनचं नाव लिहिलं जातं इथेन. HBr हा बाय प्रॉडक्ट इथं तयार झालेला आहे. ह्या ब्रोमीनच्या रिॲक्शन आहेत. ह्या ब्रोमीनच्या रिॲक्शन ह्या थोड्याशा स्लो असतात क्लोरीनपेक्षा. अँड ब्रोमीन याच्या रिॲक्शन ह्या सिलेक्टिव्ह सुद्धा आहेत. हायली सिलेक्टिव्ह म्हणजे प्रोडक्ट तयार होताना एकच जास्त मेजर प्रॉडक्ट तयार होतो, दुसरा हा मायनर प्रॉडक्ट तयार होतो. ते आपण ह्या रिॲक्शनमध्ये बघूया. सेकंड रिॲक्शनमध्ये इथेनच्या ऐवजी आपण प्रोपेनचं एक्झाम्पल घेऊ. प्रोपेनचा फॉर्म्युला काय? CH3-CH2-CH3. प्रोपेन. Propane when treated with bromine in presence of UV light, या प्रोपेनमध्ये टाइप्स ऑफ कार्बन ॲटम कोणकोणत्या प्रकारचे आहेत? प्रायमरी अँड सेकंडरी. दोन वेगवेगळ्या टाईपचे कार्बन ॲटम आहेत, प्रायमरी अँड सेकंडरी. प्रायमरी कार्बन ॲटमपेक्षा सेकंडरी कार्बन ॲटम हा जास्त रिॲक्टिव्ह असतो. आणि ब्रोमीन टेक्स टाईम. ब्रोमीन काय करतो? स्वतःचा वेळ घेतो आणि रिॲक्शन ही सिलेक्टिव्हली होत असते. आता ह्यामध्ये दोन प्रॉडक्ट तयार होणार आहेत. बघूया पहिल्यांदा. एक ब्रोमीन या सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस करेल आणि समजा दुसरा प्रॉडक्ट होताना ब्रोमीन प्रायमरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन रिप्लेस करेल. CH3 हा आहे तसा ठेवला, हा CH, यातला एक हायड्रोजन ब्रोमीननं रिप्लेस केला, CHBr. दुसरा CH3 आहे तसाच.
हा फर्स्ट प्रोडक्ट तयार होईल. सेकंड प्रोडक्ट CS3 CS2 CS2 Br. या दुसऱ्या प्रोडक्टमध्ये प्रायमरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन इथं रिप्लेस झालेला आहे. आता रिॲक्शन आपण बॅलन्स करूया. 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस केले म्हणून 2HBr आणि 2 अल्काइल ग्रुप घेतले. या ठिकाणी आपण 2 न मल्टिप्लाय करूया. Br2. या रिॲक्शनमध्ये तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करणं अपेक्षित नाही, तर प्रोडक्ट लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही इथं 2Br2च्या ऐवजी नुसतं Br2Brचा मॉलिक्यूल लिहिला ब्रोमिनचा, या ठिकाणी HBr नुसतं लिहिलं तरी चालेल. फक्त ह्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, हे 2 प्रोडक्ट लिहिणं महत्त्वाचं आहे. यामध्ये पहिल्या प्रोडक्टमध्ये सेकंडरी हायड्रोजन हा रिप्लेस झालेला आहे. हा मेजर प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट आपल्याला 97% 97% तयार होतो. आणि दुसरा जो आहे प्रोडक्ट हा ओन्ली 3%. हा मेजर प्रोडक्ट आणि हा दुसरा मायनर प्रोडक्ट. तर का, तर ब्रोमीन हा सिलेक्टिव्ह रिॲक्शन दाखवतो आणि तो थोडासा वेळ घेतो रिॲक्शनमध्ये. त्याची रिॲक्शन थोडीशी स्लो आहे क्लोरीनपेक्षा आणि सिलेक्टिव्ह रिॲक्शन होत असल्यामुळे सेकंडरी कार्बन तो काय करतो, जास्त मोर प्रिफर करतो. 97% हा प्रोडक्ट तयार झालेला आहे. दुसरा प्रोडक्ट हा मायनर प्रोडक्ट 3% एकदम कमी प्रमाणात तयार होतो. आता या कंपाऊंडचं नाव बघा काय आहे. ब्रोमीन हा कोणत्या कार्बन ॲटम आहे, सेकंड. 1 2 3 कोणत्याही बाजूपासून नंबर द्या, 1 2 3 किंवा 1 2 3. मग या कंपाऊंडचं नाव काय तयार होईल बघा, 2 ब्रोमो 1 2 3 पॅरेंट अल्केन प्रोपेन 2 ब्रोमो प्रोपेन. दुसऱ्या प्रोडक्टचं काय नाव तयार होईल. या ठिकाणी ब्रोमीन हा पहिल्या कार्बनला अटॅच झालेला आहे. ज्या ठिकाणी फंक्शन ग्रुप अटॅच झालेला आहे त्याला कमीत कमी नंबर यावा, लिस्ट नंबर यावा, अशा पद्धतीने नंबरिंग करायचं आहे. या कंपाऊंडचं नाव काय तयार होईल, 1 ब्रोमो प्रोपेन. वन ब्रोमोप्रोपेन आणि 2 ब्रोमोप्रोपेन. या प्रोपेनमध्ये जो सेकंडरी कार्बन आहे हा मोर रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला 2 ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रोडक्ट या ठिकाणी तयार होईल. असंच आपल्याला CETला किंवा MCQसाठी प्रश्न दिला जातो. आणि ही रिॲक्शन प्रोपेन व्हेन ट्रीटेड विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायलेट लाईट देन इट गिव्स. आणि यामध्ये वेगवेगळे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतात. तर विच इज मेजर प्रोडक्ट, 2 ब्रोमोप्रोपेन. मायनर कोणता आहे, 1 ब्रोमोप्रोपेन. यामध्ये ही रिॲक्शन सिलेक्टिव्ह असल्यामुळे 97% हा कंपाऊंड तयार होतो. आता याचप्रमाणे आपल्याला टर्शरी अल्केन समजा घेतला तर त्याची सुद्धा रिॲक्शन आपल्याला बघता येईल. दुसरं एक एक्झाम्पल बघूया आपण. हा कंपाऊंड घेतला. या कंपाऊंडचं नाव आहे 2 मिथाइल प्रोपेन. 2 मिथाइल प्रोपेन. When 2 methyl propane treated with bromine in presence of UV light. आता या ठिकाणी सुद्धा 2 टाईपचे कार्बन ॲटम आहेत, प्रायमरी अँड टर्शरी. आता हा कोणता आहे, टर्शरी. दिस कार्बन ॲटम अटॅच टू दी अदर 3 कार्बन ॲटम्स 1 2 3. हा टर्शरी आहे. आपल्याला माहिती आहे की टर्शरी कार्बन ॲटम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन दी सेकंडरी. सेकंडरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन दी प्रायमरी. ह्यामध्ये सुद्धा 2 वेगळे प्रोडक्ट तयार होतील. आता मेजर प्रोडक्ट हा
टर्शरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन रिप्लेस केल्यानंतर जो प्रॉडक्ट तयार होईल हा मेजर असेल. टर्शरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन रिप्लेस केला ब्रोमिनने, जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे हा 99% तयार होतो, मेजर प्रॉडक्ट. त्यानंतर दुसरा प्रॉडक्ट तयार होणार आहे त्या प्रायमरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन रिप्लेस झाल्यानंतर हा दुसरा प्रॉडक्ट तयार होणार आहे. आता हे तिन्ही पण कार्बन ॲटम काय आहेत, प्रायमरी आहे. त्यामुळे कोणताही कार्बन ॲटम तुम्ही सिलेक्ट करा, त्यातला एक हायड्रोजन रिमूव्ह करा आणि त्याला ब्रोमिन अटॅच करा प्लस CH2. यामध्ये हा दुसरा प्रॉडक्ट तयार झालेला आहे, तो फक्त 1% तयार होतो, 1%. रिॲक्शन बॅलन्स करूया. 2 यामध्ये 2 मोलिक्युल. पहिला जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे मेजर प्रॉडक्ट, या कंपाऊंडचं नाव आहे 2-ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन. पॅरेंट अल्केन 3 कार्बन ॲटम प्रोपेन, सबस्टिट्युएंट 2 आहेत, एक मिथाइल ग्रुप आहे आणि दुसरा आहे ब्रोमिन. हे दोन्ही दुसऱ्या कार्बन ॲटम अटॅच आहेत. 2-ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन हे पॅरेंट अल्केनमध्ये येणार आहे. आणि हा प्रिफिक्स ब्रोमो हा पहिल्यांदा आला, नंतर मिथाइल आणि नंतर मग प्रोपेन. यामध्ये ब्रोमिन हा पहिल्या कार्बन अटॅच आहे. या कंपाऊंडचं नाव काय येईल, 1-ब्रोमो 2-मिथाइल 2-मिथाइल प्रोपेन. 1-ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन या कंपाऊंडचं नाव तयार होईल. हा मायनर आहे, हा मेजर आहे. ब्रोमिन शो सिलेक्टिव्ह रिॲक्शन असल्यामुळं टर्शरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन तो मोर प्रिफरेबली काय करेल, सिलेक्ट करेल आणि तो रिप्लेस करेल. नंतर सेकंडरी असेल तर सेकंडरीचा. तर अशा पद्धतीनं ब्रोमिन हा सिलेक्टिव्ह रिॲक्शन दाखवतो. त्यानंतर आयोडिनेशन. आता आयोडिनेशनच्या ज्या रिॲक्शन आहेत ह्या रिव्हर्सिबल रिॲक्शन असतात. आयोडिनेशनच्या रिॲक्शन ह्या काय आहेत, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत. आणि त्या रिॲक्शनमध्ये HI हा बाय प्रॉडक्ट तयार होतो. दिस HI किंवा हायड्रो आयोडिक ॲसिड इज ॲक्ट्स ॲज ए स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. त्यामुळं रिॲक्शन ह्या सर्व रिव्हर्सिबल होत असतात. त्यामुळं ह्या ज्या आयोडिनेशनच्या रिॲक्शन आपल्याला करायच्या असतील तर आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरून ह्या रिॲक्शन केले जातात. आता ह्या पुस्तकामध्ये आपल्याला नाहीत. तर आयोडिनेशनच्या रिॲक्शन ह्या काय आहेत, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत. ठीक आहे. आता आपण 2 हॅलोजनेशनच्या रिॲक्शन बघितलेल्या आहेत. एक आहे क्लोरिनेशन आणि दुसरी आहे ब्रोमिनेशन. ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये होमोलिटिक फिशन किंवा होमोलिसिस होतं हॅलोजन ॲटमचं आणि नंतर हे फ्री रॅडिकल मेकॅनिझमद्वारे ह्या दोन्ही रिॲक्शन होत असतात. आता यानंतर आपण कंबशन ही रिॲक्शन बघणार आहोत. कंबशन ऑफ अल्केन. अल्केन्स आर कंबस्टिबल. अल्केन्स काय आहे, ज्वलनशील आहेत. ह्यामध्ये आपण मिथेनचं एक्झाम्पल घेऊया. मिथेन व्हेन इट कॉन्टॅक्ट विथ एअर
ऑक्सिजनवर कॉन्टॅक्ट आला किंवा ऑक्सिजनमध्ये बर्न केला तर इट गिव्स कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर प्लस एनर्जी किंवा methane when treated with oxygen or methane when burned in air, then it gives carbon dioxide and water and it gives tremendous amount of energy. ह्यामध्ये एनर्जी आपल्याला काय मिळते, जास्त प्रमाणामध्ये उष्णता मिळत असते आणि हाच उपयोग आपण घरामध्ये स्वयंपाकासाठी करत असतो. LPG गॅस आहे, त्यामध्ये प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन हे असतात. ह्यामध्ये आपण पेटवलेलं लगेच नुसता स्पार्क केला लायटरचा, लगेच काय होतं, गॅस पेटत असतो आणि आपल्याला त्यामध्ये हीट मिळत असते आणि उष्णता मिळाल्यानंतर स्वयंपाकासाठी ते उपयोगी पडतं. त्याचबरोबर व्हेकलचा पेट्रोल डिझेल यामध्ये सुद्धा ते पेट्रोल डिझेल बर्न होऊन आपल्याला एनर्जी मिळत असते आणि याच्यासाठी म्हणजे अल्केन्स आर गुड सोर्स किंवा अल्केन्स आर ॲक्ट्स ॲज ए गुड फ्युएल असं आपण म्हणतो. तर यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये उष्णता मिळत असते म्हणून अल्केन जे आहेत, मिथेन बायोगॅस, नंतर प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन हे LPGमध्ये आहेत, डिझेल, पेट्रोल, तर हे फ्युएल म्हणून ॲक्ट होत असतात. गॅसोलिन असेल, यामध्ये मिथेनचा एक मॉलिक्यूल कंबाईन झाला ऑक्सिजनबरोबर, तो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर देत असतो. तर आपण रिॲक्शन बॅलन्स करूया. हायड्रोजन इथं 4 आहेत, इथं 2च लिहिलेत, हा 2 कोएफिशियंट. हायड्रोजन आता 4 झालेले आहेत, ऑक्सिजन किती, 2 × 2 4. सो दिस इज कंबशन रिॲक्शन. तर कंबशन ऑफ अल्केन. कंबशन ऑफ अल्केन झाल्यानंतर आपल्याला एनर्जी किंवा हीट मिळत असते. या हीट जी आहे ही एन्थाल्पीमध्ये मोजतात, डेल्टा H. यामध्ये 1 मोल समजा मिथेनचा बर्न केला तर 800 किलो जूल एवढी एनर्जी आपल्याला मिळत असते. साधारणपणे 890 आहे, 890. तर ॲप्रॉक्सिमेटली मायनस, आता मायनस साईन काय आहे, तेवढी एनर्जी काय झाली, इमिट झाली, बाहेर पडलेली आहे म्हणून मायनस साईन दिलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर दुसरी रिॲक्शन आपण बघूया. Pyrolysis. Pyrolysis means heating of alkane or decomposition of alkane in absence of air. अल्केन काय केला जातो, डिकंपोज केला जातो किंवा ब्रेक केला जातो इन अब्सेन्स ऑफ एअर आणि ही रिॲक्शन हाय टेम्परेचरमध्ये रिॲक्शन होत असते. या रिॲक्शनचा यूज काय, तर हायर अल्केनपासून लोअर अल्केन तयार करण्यासाठी या रिॲक्शनचा वापर होतो. पेट्रोलियम इंडस्ट्री आहेत, यामध्ये कार्बनची चेन असणारे लॉंग चेन असणारे कार्बन किंवा अल्केन, हायड्रोकार्बन हे आपल्याला मिळतात. मग आता आपल्याला जास्त यूज कशाचा आहे, LPG गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, या गॅसेस किंवा या कंपाऊंडचा आपल्याला यूज आहे. पेट्रोल, गॅसोलिन किंवा डिझेल. मग हायर अल्केन जे आहेत यांचं ब्रेकडाऊन केलं जातं इन absence of air at high temperature. Pyrolysis means heating of alkane at high temperature in absence of air is called as pyrolysis. एक एक्झाम्पल बघूया. समजा C6H14 या मोलिक्युलर फॉर्म्युलाचा समजा एखादा कंपाऊंड घेतला, C6H14 म्हणजे हायर अल्केन आपण घेतलं, याची पायरोलिसिस रिॲक्शन केली. पायरोलिसिस यामध्ये पायरोलिसिस रिॲक्शन केल्यानंतर 2 प्रॉडक्ट तयार होतील. एक आहे हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होईल, दुसरा आहे C6H12.
याच्यातून H2 मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा, H2 मॉलिक्यूल रिमूव्ह केला, राहिलं C6H12. किंवा दुसऱ्या प्रकारे C2H6 हा समजा रिमूव्ह केला, इथेन स्मॉलर अल्केन इथेन रिमूव्ह केला, तर दुसरा C4H8 हा कंपाऊंड दुसरा तयार होईल. हायर अल्केनपासून हायड्रोजन, लोअर अल्केन, अल्कीन, अल्काइन हे कंपाऊंड तयार करण्यासाठी या पायरोलिसिस रिॲक्शनचा यूज केला जातो. दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट अबाउट 773 केल्विन, 773 केल्विनमध्ये ही रिॲक्शन होते हाय टेम्परेचरला, इन ॲब्सेन्स ऑफ एअर. हे महत्त्वाचं आहे. हायर अल्केन कन्वर्टेड इन टू दी लोअर अल्केन, हायर अल्केनचं कन्वर्जन लोअर अल्केन करण्यासाठी किंवा फॉर्मेशन ऑफ द हायड्रोजन, फॉर्मेशन ऑफ द अल्कीन याच्यासाठी या रिॲक्शनचा वापर केला जातो. आता यानंतर आपण शेवटची रिॲक्शन बघणार आहोत, रिफॉर्मिंग. Reforming. Take higher alkane, यामध्ये आपण कार्बन संख्या 6 to 10 असणारा हायर अल्केन घ्यायचा आहे. आपण हायर अल्केन घेतलेला आहे, कार्बन ॲटम ह्यामध्ये 6 आहेत. याचं नाव काय? हेक्झेन. हेक्झेन. Hexane, when heated at about 773 Kelvin, ह्यामध्ये प्रेशर आहे 20 ॲटमॉस्फिअर एवढं हाय प्रेशर यूज केलं जातं. दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट Cr2O3 और व्हॅनेडियम पेंटॉक्साइड V2O5. मॉलिब्डेनमचा सुद्धा ऑक्साईड आहे किंवा क्रोमियम ऑक्साईड किंवा व्हॅनेडियम पेंटॉक्साइड या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन केली जाते. दिस ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन इज कन्वर्टेड इनटू द ॲरोमॅटिक कंपाऊंड, दॅट इज बेन्झीन. बेन्झीनचा फॉर्म्युला काय? C6H6. यामध्ये हे बेन्झीनचं स्ट्रक्चर तयार होतं. बेन्झीन प्लस हायड्रोजन ॲटम्स जे शिल्लक राहिलेले ते बाहेर पडतील. हायर अल्केन और ॲलिफॅटिक hydrocarbon containing carbon atoms 6 to 10 are heated about 773 Kelvin at about 10 to 20 atmospheric pressure. By using catalyst, vanadium pentoxide or chromium oxide, then it gives aromatic compound. ह्यामध्ये काय झालं? ओपन चेन कंपाऊंडचं रिंग कंपाऊंड तयार झालं. होमोसायक्लिक कंपाऊंड मधला हा ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार झाला, म्हणून ह्याला म्हणायचं रिफॉर्मिंग. रिफॉर्मिंग दिस प्रोसेस टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ह्या सायमल्टेनियसमध्ये काय होतं? डिहायड्रोजनेशन अँड सायक्लायझेशन. Dehydrogenation means removal of the hydrogen and सायकल ह्यामध्ये तयार होते, सायक्लायझेशन. हे दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियस होतात आणि या प्रोसेसला रिफॉर्मिंग असं म्हटलं जातं किंवा दुसरं नाव आहे ॲरोमॅटायझेशन. ॲरोमॅटिक रिंग तयार झाली म्हणून याला ॲरोमॅटायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपण एकूण 5 वेगवेगळ्या रिॲक्शन बघितलेल्या आहेत. पहिले आहे हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशनमध्ये क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन. क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन ह्यामध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे.
इन प्रेझन्स ऑफ UV लाईट फ्री रॅडिकल तयार होतो, क्लोरीनचा असेल किंवा ब्रोमिनचा. आणि वन ऑफ द हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय द क्लोरीन इज कॉल्ड ॲज क्लोरिनेशन. इफ हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय द ब्रोमिन इज कॉल्ड ॲज ब्रोमिनेशन. ब्रोमिनची रिॲक्शन ही काय आहे, सिलेक्टिव्ह आहे. ब्रोमिन टेक्स टाईम. तो रिॲक्शन थोडीशी स्लो असल्यामुळं त्याच्या प्रोडक्ट हे सिलेक्टिव्ह तयार होतात. क्लोरीनच्या रिॲक्शन ह्या काय आहेत, थोड्याशा फास्ट आहेत, विग्रस रिॲक्शन आहेत क्लोरीनच्या रिॲक्शन. त्यानंतर आपण रिॲक्शन बघितली, कंबशनची रिॲक्शन बघितली. अल्केन्स आर कंबस्टिबल. वेन दे आर बर्न दे गिव्स हायर अमाऊंट ऑफ एनर्जी. देन पायरोलिसिस. हायर अल्केनचं कन्वर्जन लोअर अल्केन, हायड्रोजन किंवा अल्किन तयार करण्यासाठी पायरोलिसिसचा उपयोग होतो. पायरोलिसिस मीन्स डिकम्पोजिशन ऑफ अल्केन इन absence of air is called as pyrolysis. And last one, reforming. In this reforming, dehydrogenation and cyclization takes place simultaneously. आणि या हायर अल्केन जो आहे त्याचं कन्वर्जन सायक्लिक फॉर्ममध्ये होतं ॲरोमॅटिक कंपाऊंड. हा ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार झालेला आहे, याचं नाव आहे बेन्झीन. तर अशा ह्या आपण रिॲक्शन बघितलेल्या आहेत. आता यानंतर आपण शेवटचा पॉईंट आहे अल्केनमधला, तो म्हणजे युजेस ऑफ अल्केन, तो बघूया. अल्केन्स. मेनली अल्केनचा यूज आहे जे डोमेस्टिक फ्युएल्स आहेत, CNG असेल किंवा LPG असेल. LPG मीन्स लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. घरामध्ये जे सिलेंडर आपण यूज करतो गॅस सिलेंडर, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, यामध्ये प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन हे 3 गॅसेस असतात. LPG. बायोगॅस असेल तर मिथेन. दुसरा आहे पेट्रोल डिझेल फॉर व्हेकल्स किंवा फॉर कार्स, ट्रक्स वगैरे, फॉर व्हेकल पेट्रोल डिझेल. पहिला आहे LPG, दुसरा आहे पेट्रोल डिझेल. थर्ड वन, अल्केन्स आर गुड सोर्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचा सुद्धा काय आहे, गुड सोर्स आहे. यामध्ये हायड्रोजन गॅस किंवा तो मिळवण्यासाठी या अल्केनचा यूज होतात. तिसरा आहे फोर्थ वन, कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅक म्हणजे काजळी. ह्या काजळीचा यूज, कार्बन ब्लॅकचा यूज प्रिंटिंग प्रेस आहे किंवा त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये इंक म्हणून किंवा शू पॉलिश म्हणून या कार्बन ब्लॅकचा यूज केला जातो. प्रिंटिंग इंक, शू पॉलिश. यामध्ये आता अल्केन जे आहेत, अल्केनचे जसं जसं कार्बन संख्या वाढत जाईल त्याप्रमाणे त्यांच्या ज्या स्टेट्स आहेत स्टेट्स बदलतात. लोअर अल्केन आहे दे आर गॅसेस. हायर अल्केन थोडीशी कार्बन संख्या वाढवली फ्रॉम 6 to 15 दे आर इन लिक्विड स्टेट. आफ्टर 17 दे आर दी सेमी सॉलिड और वॅक्स. आणि आफ्टर कार्बन 35 दे आर हार्ड सॉलिड. अशा ह्यामध्ये काय असतं, त्याच्या स्टेट्स बदलत असतात. कार्बन जे मिडल कार्बन आहेत फ्रॉम कार्बन 6 to 15 दे आर युज्ड ॲज ए सॉल्वंट.